खेळाडूंचे हार्दिक स्वागत. आपण इथे एक सामना हा 30 मिनिटाचा ठेवण्यात येईल. नाही बघतोय छत्रीचा बोलले बघतोय काय कृपया दोन्ही संघांनी इथे उपस्थित जेवढे पण संघ आहेत त्यांनी नोंद घ्यायची की एक सामना 30 मिनिटाचा होईल. अदरवाईज त्यांना -5 ची पेनल्टी आहे. आपल्याला एका दिवसामध्ये 24 मॅचेस खेळवायचे आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे आणि प्लेअर जर शॉर्ट असेल तर शॉर्ट प्लेअरने मॅच चालू करण्यात येईल. 11 प्लेअर जर पूर्ण असतील टीम मध्ये तर एक स्लिप कंपल्सरी आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. मोर्या आतिश मित्रांनो, चला आतिश वानखेडे यांनी आपलं क्षेत्ररक्षण आखून घ्यायचं. दीपू सर आहेत अंपायरिंग धुरा सांभाळतील. त्यांच्या जोडीला सचिन गोटकर. सचिन, लवकरात लवकर सुरुवात करूया मित्रांनो. सामन्यामध्ये पंचांसोबत कोणी वाद घालायचा नाहीये. जो संघ वाद घालेल त्याला डिस्क्वालिफाय करण्यात येईल डिरेक्टली. वेळ नाही आपल्याकडे, वेळेचे बंधन आहे. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन राहील. ट्रॅक शूज जर्सी कंपल्सरी आहे मॅच मध्ये. मित्रांनो, पूर्ण पेहराव घालून यायचं आहे. हळूच आहे, आवाज कमी कर, मी हळूच बोलतो. यापेक्षा कसं आहे मित्रांनो, मी हळू बोलेन. आता फक्त बॅट आणि बॉल बोलतील. बघूया पहिला चेंडू कोण घेऊन येत आहे. गोलंदाज कोण आलाय. अतिश किपिंग करणारे, बॉलिंग करणारे, फिल्डिंग करणारे, नेमकं काय करणार. समीर टिपू 15 मिनिटात व्हायला पाहिजे एक राऊंड. म्हणजे बॅटिंगचा एक राऊंड म्हणतोय, एक राऊंड व्हायला हवा मित्रांनो. पहिला डाव 15 मिनिटाचं मर्यादा आहे. आपण मर्यादेत राहून खेळूया, नियमांच्या मर्यादेत खेळायचे. अतिश चल चालू करा. आदित्य, पहिला चेंडू स्ट्राईकला आहे तेजस, त्याच्या जोडीला निखिलेश. पहिला चेंडू घेऊन येत आहे अतिश वानखेडे. संघाचे मालक आहेत, अगदी मालकी हक्काने गेंदबाजी करतील. चला गणपती बाप्पा मोरया. चलो पहिला चेंडू मोरया 11चा पहिला चेंडू. बॉल धावून गेलेला होता जरूर. नो बॉलचा इशारा. फ्री हिट आहे का. फ्री हिट वगैरे काही नाही मित्रांनो. इकडे काही फ्री मिळत नसतं, सगळं कमवावं लागतं. पुढील चेंडू आदिशाचा स्ट्रायकर आहे निखलेश. उत्तम क्षेत्ररक्षण शिवाय एक रन दिला आणि पहिल्या चेंडूला इंजुरी झालेली दिसते तेजस यांना. इंजुरी नाही, मला वाटतं गोची बोलवावा लागतोय कारण त्यांचे लकी शूज धारातीर्थ पडलेत. हरकत नाही. प्रत्येक सामन्यामध्ये सलामीची जोडी बदलायची आहे. तिसरी ओव्हर पॉवर ओव्हर असेल. कॅप्टननी याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू अगेन अलॉंग द ग्राउंड खेळला. उत्तम क्षेत्ररक्षण आणि चांगला ताळमेळ निखलेश आणि तेजस यांचा. एक रन मिळेल. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 8 धावा. एक आक्रमक सुरुवात इथे स्पिनरची. पुन्हा एकदा स्ट्रेट टू द फील्डर बाबा यांचा उत्तर क्षेत्राचा चार्ज. पण मला वाटतं निशाणा साधायचा होता यश टीम वरती, पण निशाणा साधलाय निखलेश आणि चेंडू निर्धाव जाईल. बचावलाय, गोलंदाज मिळालाय त्याला सुरुवातीला. पुढचा चेंडू अतिशयाचा
आणि अगेन केलाय तिच्या होता डायरेक्ट हिटची गरज होती. कदाचित डायरेक्ट हिट असता तर पहिली सफलता मिळाली असती. पॅव्हिलियन मध्ये परतावं लागलं असतं निखिलेशला. लगातार दुसरं जीवनदार. पुढील चेंडू 5 चेंडू 9 धावा 1-2 आणि सपोर्ट करून खेळण्याचा प्रयत्न अंकार खेळ. पुन्हा एकदा चेंडू गेला. एक ओव्हरची समाप्ती. धावसंख्या आली आता. पुन्हा एकदा आठवण करून देतोय की तिसरी ओव्हर पॉवर ओव्हर असेल. पॉवर ओव्हर मध्ये जितके पण रन होतील त्याची दुप्पट डबल रन मिळतील आणि तसेच विकेट जर गेला तर -5 रन असतील. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत आदित्य लाड. आदित्य लाड पाहावे लागतील तसं IPL मध्ये. एक मिनिट आता आदित्य लाडचं नाव नाही आहे. लाडचं नाव नाही आहे. एक मिनिट दादा 1 मिनिट. हे आदित्य इकडे ना नंबर सांग तुला. पुन्हा एकदा आठवण करून देतोय नाव नोंदवायचे. अरे तुझा नंबर सांग. नाही नाही हे दुसरा जशी छापून आली नंबर काय सांगतोय. आदित्य लाड अगदीच. पुन्हा एकदा सर्व संघ मालकांना आठवण करून देतोय. प्रत्येक प्लेयरचं नाव क्रिकवरती आपल्या लीगवरती नोंदवून घ्यायचं. चला चला मीटिंगची वेळ नाही आहे मित्रांनो. कम्युनिटी बुक या. बोल. पुढील चेंडू. हॅलो 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 हा बोल. हां मला लाय नाही रे. पण मला वाटतंय 1 रन मिळेल. थोडीसं दिशा क्षेत्ररक्षण दीपक गोठणकर यांचं. हां रे हां. पुन्हा एकदा निखिलेश ऑन स्ट्राईक. हां ठीक आहे. हां हां पुढचा चेंडू बोलावला गेला होता आणि बाउंड्रीला क्षेत्ररक्षकाने झेल घेतलेला. अमोल अगदी अनमोल विकेट पडलाय. अमोल आहे की अनमोल आहे. अनमोलच आहे ना मित्रांनो. बरोबर ओळखतो मी. खेळाडूंचा DNA त्यांच्या कामगिरीवर कळतो मला. आणि आता आलाय संचित मेहत्रे संघाचे मालक आहेत. अगदी पाहू शकता तुम्ही हातामध्ये कडा आणि माथ्यावरती जबाबदारीचा घडा. आणि पहिला चेंडू बाहेर किनारा लागला. निर्धाव चेंडू. सुरुवात अगदी कंजूसीने सुरुवात केली आहे आदित्य लाडोनी. लगातार डॉट बॉल मिळताना 3 चेंडू 11 धावा 1 गडी बाद. 3-2. ऑन स्ट्राईक. आणि हा 5वा चेंडू. असं वाटतंय मित्रांना गरम होते. बॅटीने स्वतःला पंखा करताना थोडीशी हवा लावून घेतली स्वतःला. हरकत नाही अजून खूप बाकी आहे मॅच. हवा करायच्या खूप संधी मिळते. 2-2. पुढचा काय कमालीची गोलंदाजी करतायत आदित्य लाड. केवळ 5 चेंडू आणि 1 गडी बाद केला या ओव्हरमध्ये. संचित मेहत्रे पूर्ण दबावाखाली दिसत आहेत. शेवटी मालक असणं जबाबदारीचं काम असतं मित्रांनो. दुकान वेळेवर उघडायचं असतं, वेळेवर बंद करायचं असतं. आणि याबरोबर ओव्हरची समाप्ती. आदित्य लाड अगदी कोणतेही लाड पुरवले नाहीये फलंदाजाचे. केवळ 1 रन गेला ओव्हरमध्ये. 1 गडी बाद. 2 ओव्हरनंतर धावसंख्या 11 धावा 1 गडी बाद. आणि याबरोबरच मित्रांनो आता आली आहे पॉवर ओव्हर. जसं की म्हणतात पॉवर आहे तर वावर आहे. पाहावं लागेल या मैदानामध्ये आता वावर करायला कोण येतं. ओंकार शिंगरे आलाय. हा एक मिस्ट्री बॉलर आहे. पाहावं लागेल या सामन्यामध्ये हिस्ट्री क्रिएट करतोय की नाही.
दोन्ही टर्न करण्याची त्याच्यामध्ये खूपच उत्तम कौशल्य आहे. निपुण गोलंदाज, पोचू क्या अगदी अमेझॉनचा सेल लागावा तशी ही ओव्हर. एकावरती एक फ्री. इमर्जिंग प्लेअर तसा आमचा हा ओंकार आहे. तिथे जातो, तिथे आपली चमकदार कामगिरी दाखवतो. पुढील चेंडू तेजस असतोय. देख ओंकार आणि टायटनचा टॉस उडवण्यात येते. दोन्ही कर्णधारांनी माईक जवळ यायचं आहे. सागर भाबड यांना भेट द्यायची. म्हणजे उत्तरचे स्वागत. जेवढे रन आतापर्यंत झालेले त्याच्यापेक्षा एक रन एक्स्ट्रा एका चेंडू मध्ये जोडलाय. धाव संख्या झाली आहे 23. पुढचा चेंडू आणि उत्तम कमबॅक येते ओंकार याचं. खूप कठीण असतं मित्रांनो, पहिल्या चेंडूला षटकार जातो, पण याला म्हणतात अनुभव तो त्या छोट्या ओंकारच्या गाठीशी. तर टायटनचे टॉस जिंकलेला आहे पुढील सामन्यामध्ये. निर्णय गोलंदाज आणि परफॉर्म लावलाय. काही करायचं नाही. विकेट गेला तर 5 मायनस आहे. तुम्ही पाहू शकता त्यांना ऑरेंज कॅप मिळाली नाही तर ऑरेंज ग्लव्स घालून आले. त्यांची नजर जरूर असेल ऑरेंज कॅपवरती. पुढील चेंडू ओंकार याचा 3 to go. चांगला कमबॅक येते ओंकार द्वारा. आणि हा पहिला अवांतर धाव, पहिली अवांतर धाव. वाईट बॉलचा इशारा. वाईट बॉल 3 to go. पुन्हा एकदा लय घडलेल्या दिसतो. हे असं असतं मित्रांनो, षटकार चौकारांचं जे दर्पण आहे ते याला म्हणतात. हरकत नाही, थोडा दीर्घ श्वास घ्या, अनुलोम विलोम करा आणि मग चेंडू टाका. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. आणि मित्रांनो याला म्हणतात लालच बुरी बला. थ्रो कोणी केला? कॅप्टनने केला होता थ्रो ना. थ्रो कोणी केला? थ्रो कोणी केला? थ्रो -5 झालेले आहे. पेनल्टी बसलेली आहे दादा. आमचे स्कोरर असले आणि अनुभव आहेत मित्रांनो, लगेच तातडीने निर्णय घेतात. किलरच्या संघाचे असं वाटतं या बरोबर भोगले आलेले आहेत. हर्षा भोगले यांचे कोणत्याही प्रकारचे नाटक लागत नाही. ते प्रज्वल ऑन्सर बॅक टू बॅक विकेट. दादा 1 मिनिट थांबव. समीरचं पण नाव नाही, जरा 1 मिनिट थांबव. नंबर बोल समीरचा. टिपू आता मायनस करायचे. हिशोब लावायचं, जरा थांबा. अरे नाव द्या. अरे बघा मित्रांनो, 15 मिनिटांची वेळ दिलेली. ठीक आहे, 15 मिनिटांची वेळ फक्त नावं नोंदवण्यात जात आहेत. याची नोंद घ्यायची आहे. पुढचा सामना आहे जो गुजरात नाही, कुठले टर्फ टायटन्स आहेत ते, आणि त्यांच्या समोर कोण आहे ते ओंकार. त्या दोघांनी नोंद घ्यायची की बघा, आधार कार्ड लागत नाही, पॅन कार्ड लागत नाही, फक्त नाव नोंदवायचे. छोटंसं काम आहे, लगेच करून घ्या.
ज्यामुळे असा विलंब होणार नाही. नवीन आला आहे प्रज्वल भोगले. अठ्ठावीस धावा झाल्यात, माफ करा 21 धावा झाल्यात, 10 रन मायनस झाले. हा हा हो हो नहीं, आप जिम्मेदारी से आप लोग अपना नाम लिखो. कसं आपल्या मित्राला पगार थोडा ज्या पद्धतीने मिळाला त्या पद्धतीनेच काम. चला पुढील चेंडू ओंकार शिंगरे. पुण्यातला चेंडू होता, सीटून फिल्डर अतिशय तेवढं कधी शासन रक्षण केलं, त्याचाच फायदा. 1 रन मिळेल. खातं उघडलं होते अक्षय बादल यांनी. दोन्ही फलंदाज ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरनंतर धावसंख्या आहे 23 धावा, 3 गडी बाद. चला तर आता कोण येत आहे? काळीपुट्ट चष्मे घालून समीर टिपू आलेले आहेत गोलंदाजीला. स्ट्राईकवर आहे अक्षय बादल. अक्षय बादल आणि हा अलोंग ग्राउंड ठेवलेला आणि हाताला भगदाड पाडून चेंडू सीमारेषे पार. अनमोल चौकार फोडलाय. 4 रन मिळतील. मैदानाचा आशीर्वादच्या पाठीशी असेल. सकाळपासून तो सराव करत होता. याच क्षणासाठी मित्रांनो एक सत्तेरी चौका. 27 धावा झाल्या पहिल्याच चेंडूमध्ये. आदित्य लाड काहीतरी कानमंत्र देताना. मित्रांनो 15 मिनिटाचं लिमिट आहे आपल्याकडे. वेळेचं भान ठेवा. चेंडू अगेन अलॉंग द ग्राउंड. फील्डर अलॉंग द चार होता दिसतो. पण अगदी चेंडू फुटतो. चेंडू होता ओंकार शिंगरे यांना विलंब रस्ता दाखवला. थोडासा आवाज वाढत साऊंड का? थोडासा आवाज वाढवून पण कमी बोलतो. आम्हाला घसा बसतो. पुढील फलंदाजाला योगेश मोरे. साऊंड नका. हलकासा वाला. हॅलो हां जस्ट मी निवांत बोलतो. पुढील चेंडू आणि हा सीमारे छप्पर. एक शानदार सिक्सर येते. अगदी चौकार षटकारामध्ये डील काही प्रकारची हायवे करत नाहीये. धावसंख्या झाली आहे 34. 2 गो. पुढील चेंडू वगैरे सुलतास. अक्षय बागलने अभिषेक बागल बंधूंकडे जाताना चेंडू 1 रन मिळालाय. योगेश स्ट्राईक. आणि शानदार सिक्सर. आता गोड येईल पाहावं लागेल. 5 आणि अंतिम षटक घेऊन येणार आहे. 50चा पल्ला गाठतील का हे पाहावं लागेल. किलरचा संघ कोण येत आहे? चिठ्ठ्या पाडतायत त्या मित्रांनो. डावपेच तयार करून या कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. हे बंधन तो टाइम का बंधन आहे. चला कोण आले? बॉलरचं नाव बॉलर नेम. मित्रांनो तशी पाठ दाखवली नाही तर चालेल आपल्या टीममेट्सना, पण मला दाखवा. मेहुल आलाय. मेहुल पांडे. मेहुल पांडे पाहावं लागेल. स्टंपचे दांडे उडवतात का? चेंडू आणि हा शानदार
पाहावं लागेल काय निर्णय आहे. चौकार 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 मित्रांनो, जसं मी सुरुवातीलाही सांगितलं आमच्या अंपायरचा निर्णय अंतिम राहील. जाळीत लागला तर चौकार आहे, तुम्ही पण मारू शकता. अगदी कमालीची सुरुवात, आक्रमक सुरुवात दिली आहे अक्षय बादल यांनी. शेवटचा डेथ ओव्हरमध्ये हा पहिली शॉट, शानदार सिक्सर आणि अर्धशतक पूर्ण. एक चेंडूनंतर मेहुल पांडे, अक्षय बागल 7 चेंडूमध्ये 23 धावा. आणि फुलटो चेंडू ऑन द ग्राउंड बाउंड्रीला लागतं क्षेत्ररक्षण. 1 रन मिळेल. 53 धावा झाल्या. छोटू पुन्हा एकदा स्टंपावर सुरू खेळण्याचा प्रयत्न. 1 रन मिळेल. अभिषेक बागल तिथे अगदी अलर्ट, सतर्क, सावधान. अक्षय ऑन स्ट्राइक. आणि हा फुलटा चेंडू उचललेला 1 रनांसाठी. आणि पाहता पाहता आतिश गाफील राहिले आणि त्याचाच फायदा. एकाचे 2. गेल्याच वर्षी याचे 2चे 4 हात झाले. तो म्हणजे आमच्या अक्षय याने एकाचे 2 केले आणि 2 रन मिळाले आपल्या संघासाठी. 56 धावा. कुटुंब मित्रांनो 56 धावा झाल्या. पुढचा चेंडू गोलंदाजीचा निर्णय. आणि हा अगदी माथ्यापासून नखापर्यंत प्रत्येक गोष्ट नवी असते.
एखादी गोष्ट वापरली की दुसऱ्या दिवशी परत वापरत नसतात ते असे आमचे संचित मित्र. अगदी खर्चिक खेळाडू, महागडा खेळाडू. कोण आलाय? जिथे त्यांचे बंधू बघतायत तुम्ही म्हणतात आमच्यावर पण खर्च करताय की नाही. अगदी. चला कोण आलंय फलंदाजीला? आतिश आणि त्यांच्या बरोबर आहे पांडे आलेले आहे, मेहुल पांडे. आतिश वानखेडे आणि मेहुल पांडे यांची जोडी आलो. 58 धावांचं लक्ष आहे 30 चेंडूंमध्ये. शूटिंगला मला पहिला वाटतं रोनी आला ठीक आहे, पण नीट पाहिलं तर रॉनी आहे. रोनी नाही रॉनी आहे, मला नेमकं कळालं नाही. अजय क्षीरसागर यांनी जो निर्णय घेतलाय स्पेलिंग मिस्टेक आहे की काय आहे? अच्छा, पालकांनी बारसे केलेले आहे अजय क्षीरसागर यांचं रॉनी म्हणून हरकत नाही. चला पहिला चेंडू तन्मय विषय बॉल आतिश ऑन स्ट्राईक. सुरुवात अगदी अगदी अचूक सुरुवात. निर्धार चेंडू परत पाठवलेला आहे. तेजस यांनी खेळ टिकलेला आहे. पहिला गरीबाज पहिली ठरतायत आणि आता आला योगेश. डावखुरा फलंदाज आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये उतरवलं आता मोरिया 11ने. पाहावं लागेल याचा फायदा होतोय का? जेव्हा डावे उजवे एकत्र येतात मित्रांनो फार कठीण होतं समर्थन. राजकारणात तर हे शक्य नाही डाव्या उजव्याचे एकत्र येणं, पण क्रिकेटच्या मैदानात शक्य आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पहिला आणि अलॉंग द ग्राउंड आणि हा चष्मा सांभाळायचा आहे. अगदी शुक्रवारी टीव्ही मॉल मधून आणलेला दिसतोय. चला पुढील फलंदाज आदित्य लाड. डावीकडे खेळाडूंसाठी खेळाची व्यवस्था केलेली आहे आणि हा अजूनही विकेट मेडल आहे मित्रांनो. 1 to 2 विकेट मेडल आहे मित्रांनो. एक चेंडू बाकी आहे. याबरोबर पाहावं लागेल ओव्हरची समाप्ती. 2 गडी डायरेक्ट विकेट करून टाकली तन्मयाने. काय कमालीची सुरुवात मित्रांनो. तन्मयला कुठे पार्टीला घेऊन जाऊ नका. कमालीचा कंजूस आहे. एकही रन नाही दिला. इतकी कंजूसी करतो गोलंदाजी काबिल तारीफ. 2 गडी गारद केलेत. 0 धावा. मोरिया 11 मला वाटते आता थोडंसं गणपती बाप्पा मोर्याला थोडं साकडं घालावं लागेल, कारण 4 ओव्हरमध्ये अजूनही 58 धावांची गरज आहे. 24 चेंडू 28 धावा. स्ट्राईकवर आहे मेहुल. गोलंदाजीला कोण आलाय? निखिलेश आलाय. बॉलर चला आपलाच आहे असा कौल दिलाय. तसं पाहता सगळेच आपली आहेत मंडळी. केळ्यांची एकदा पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. केळ्यांची व्यवस्था केली आहे डावीकडे. पोटॅशियम मिळतं केळ्यांमधून, तर त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. पहिली धाव गेली आहे धाव फलकावरती आणि लगातार दुसरा नो बॉल. निखिलेश अवांतर धावा टाकताना मंचाच्या डावीकडे तुम्ही पाहू शकता केळ्याची व्यवस्था केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू संचित यांच्याकडे चाललाय असं वाटतं. घरी चुंबक घेऊन आले. प्रत्येक चेंडू त्यांच्याकडे चाललाय. काहीतरी प्रेम आहे, लव्ह स्टोरी आहे चेंडू आणि संचित मैत्र यांची.
पुढील चेंडू फुटतो आणि डावी गती तुझे प्रज्वल भोगले यांचं पाहावं लागेल. अंपायरचा डिसिजन. चेंडू गेला सीमारेखा पार आणि रन मिळतील. 1 2 3 आणि 4. 6 धावा झाल्यात 1.2 षटकानंतर. 4 to go. आणि हा नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. 7 धावा. 22 चेंडूत 51 धावांची गरज. चेंडू फिल्डर. 1 रन मिळेल. मला वाटतं एक नाही. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 षटकारांची गरज आहे. 3 to go. 8 धावा झाल्या. आलेले आहेत. समीर टिटू आले. काळा चष्मा. काळा चष्मा पर्पल टोपी पाहावं लागेल. अक्षय बादल आणखी एक खेळाडू धोकाही न पडता पॅव्हिलियनमध्ये परतताना. बादल मैदानात आलेले आहेत. अभिषेक बादल 45 नंबरची जर्सी घालून आले आहेत. हिटमॅन सारखाच खेळ दाखवायची अपेक्षा असेल मोडिया 11ला. थांबायचं नाही. पुढचा चेंडू याबरोबरच 2 ओव्हरची समाप्ती. बाबा पॉवर ओव्हर. पॉवर ओव्हरचा षटक येत आहे. फुल पॉवर. पाहावं लागेल. अक्षय बागल अभिषेक बागल यांच्यासाठी ही ओव्हर महत्वाची आहे. बघा याचं गणित बदलू शकतं जर डबल धावा आल्यात. कारण त्यांच्या डावामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर 2 गडी गॅरेज झालेले त्यामुळे -10 झालेले. येथे जर या पॉवर ओव्हरचा फायदा उचलला तर नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. समोर आहे प्रज्वल भोगले. अभिषेक ऑन स्ट्राईक. आणि हा पहिला चेंडू बॉल आणि धावायचा प्रयत्न करतायत. 1 रन मिळालेला आहे. 9+1+2. 4 धावा आहेत. पॉवर ओव्हर आहे मित्रांनो. मेहुल ऑन स्ट्राईक. विकेट नाही गेला पाहिजे. रन मिळाले तर कुठे कमबॅक होणं शक्य आहे. 18 चेंडू 45 धावा. पुढचा चेंडू आणि म्हणाला विकेट जायला नको जायला नको आणि होतं ते नव्हतं झालं. आणि येथे आणखी एक खेळाडूचं रिटर्न तिकीट आलेलं आहे. 5व्या गडी बाद. 8 धावा. दीपक बाबा आलेले आहेत. बाबा यांचा एकेकाळी धबधबा होता मैदानात. पाहावं लागेल दीपक काय करतील. दीपक गोठणकर. समोर आहेत प्रज्वल भोगले. येथे तुम्ही पाहू शकता. इथे मैदानाच्या टर्फच्या कोपऱ्यामध्ये कोणी उभे राहू नका. तुम्हाला जर चेंडू लागला तर रन काउंट होणार नाही. जर कोणी टर्फमध्ये आत जातोय सर्वांनी जे कोणी बसले असतील त्यांनी बाहेर यायचंय. आपले नियम एकदम कडक असतात. पुढचा चेंडू आहे फिल्डर अक्षय बागल. उत्तम. केवळ 10 धावा झाले. आता इंग्लंडच्या टेस्टवरची तयारी करतायत मोडियाने. 1 रन आलाय. 1+1. 3 to go. पुढचा चेंडू उत्तम गोलंदाजी. अभिषेक अजूनही मला वाटतं कबड्डीच्या मोसमात आहे. नुकतेच एक आकर्षक कबड्डीचं आयोजन त्यांनी केलं. त्यानंतर आज इथे क्रिकेटच्या मैदानात आणि हा अवांतर वाईड बॉलचा इशारा. बोनस आलेला आहेत. अजूनही 2 चेंडू पॉवर ओव्हरचा फायदा घ्यायचा अभिषेक. 2 षटकार जरी आले तर 24 धावा येतील. सामन्याचं गणित अगदी जज्बात पलट जायचं. हालात पलट जायचं असं काहीचं वातावरण निर्मित होऊ शकतं. वाईड बॉलचा इशारा अंपायरद्वारा. बघितलं मित्रांनो दिवाळीचा बोनस मिळतोय तो पण मेच्या महिन्यामध्ये. फायदा घ्यायचा अभिषेक यांना. 2 षटकारांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत या ओव्हरचे.
पुढचा चेंडू अंगणा लॉंग द ग्राउंड केला. एक रन. तिसरा रन कितीचा पाहायला गेला. विकेटचा चान्स -5 शक्यता. मित्रांनो पुन्हा एकदा आठवण करून देतो, वारंवार सांगायला लावू नका, बाहेर यायचं. इथे मस्त आपण तंबू लावलाय. तुम्ही आमच्या सामन्याचे बांबू नका लावू, तुम्ही बाहेर या, मस्त आनंद घ्या बाहेरून. 1 to go. 20 धावा झाल्या. 13 चेंडू 38 धावांची गरज. अभिषेक ऑफसाईड. षटकाराची अपेक्षा. यावर चेंडू आणि निर्धाव चेंडू. राणीने चेंडू रोखलाय. राणीने चेंडू रोखलाय. चला 3 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 20. 12 चेंडू 38 धावांची गरज. दीपक गोठणकर यांना आपला अनुभव कामी आणावा लागतोय. देखो गोलंदाजीला कोण आलाय? अरे कोण आला रे, कोण आला? हा तर संचित आलाय मित्रांनो. कॅमेरा बाहेर काढायचे, व्हिडिओ काढायचे. पहिला चेंडू आक्रमक मारा येते पीठ केलेल्या गोलंदाजाला, पण यष्टी रक्षकही पीठ झाले आणि त्याचा फायदा आहे. 40 धावांचे. अभिषेक ऑन स्ट्राईक. अभिषेकला स्ट्राईक मेंटेन करणं गरजेचं आहे. 11 चेंडू 37 धावा. 37 धावा. 4 6 जरी आले 11 पैकी तरी सामन्याचं गणित पलटू शकतं. संचित आहे मित्रांनो, दिलदार गोलंदाज आहे. हरकत नाही. संचित यांचा दिलदर्या. बॉल बवंडर आहे त्याचा. पुढचा चेंडू 4 to go. 21 धावा. 10 चेंडू 37 धावा. कॅमेरा काढा मित्रांनो, कॅमेरा काढा. आणि आणि इकडून पुन्हा डायरेक्टचा मारा. सुमिता फुटबॉलच्या मैदानात आज क्रिकेटच्या मैदानात कमालीचं ताकद केलं आपल्या संघासाठी. जीवनदान मिळताना अभि बागल यांना. तू मेरे जगह पे आ रहा है. 9 चेंडू 37 धावा. अरे मेरे को ना दीपक कानमंत्र देताना पाहावं लागेल. हा मंत्र त्यांच्या कामी येतो. रजनीश वाला है. हाँ अरे इधर ही उरे मतलब अपना गोरेगांव में हूँ. मेरे को लोकेशन तो आ सकता है. कामत कला मालूम नहीं क्या? संचित आमचा स्पीडोमीटर तुटला. काय मार आहे? अरे कामत कला इधर पास में ही है. अपने एरिया से बस 10-5 मिनट लगता है, चलते भी आ सकते हैं. काय स्पीड आहे मित्रांनो. लोकेशन प्रतीक यांनी धावचित केलंय. पॅव्हिलियन मध्ये परतवलंय. नाही दीपक कोठणकर आणि आता आला अनमोल. हा धार्मिक अनमोल आलेला आहे. हाँ अनमोल पवार खाना वगैरह याला खा पवार लिया मध्ये पाठवायला तो आ पाहिजे. सकते क्या? मजा मेरे को ना आली. धूप में ना तो चक्कर जैसा आ रहा है. 7 चेंडू 1 to go. 7 चेंडू 36 कोरम धावा. में टर्फ में ही है रे. ची गरज आहे या चेंडू. टर्फ में ही है रे बिल्डिंग के ऊपर. आणि ते इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतात ना, डिमांड तसा सप्लाय. 6 नाही पण 4 रन मिळालेले आहेत. रात को नहीं आ पाएगा. बागलांनी लहानपणी 6 गडी 6 लहान six थोडा. मारले. आता रेकॉर्ड त्यांच्या नावी आहे, तर आजही तशी अपेक्षा असेल. 6 चेंडू 32. अजूनही 3 गडी आहेत आणि आता आलाय शुभम मोडक आलेला आहे. 1 रन. अनमोल पैसे वसूल करून बॅटिंग करतात. स्ट्राईक घे. आणि मित्रांनो रनरेट पण राखणं गरजेचं आहे, कारण आपण कसे लीग सामने खेळतो. पहिला चेंडू आणि याला हवेत टोलावला. वेदांत डायरेक्ट हिचा प्रयत्न रनआउट पण टाकत ते तन्मय. विकेट मेडल टाकणारा पुढील चेंडू शुभम ऑन स्ट्राईक. हेलो त्याला प्रेमाने मोदक म्हणतात, पण आता गोव्याची नाही. हेलो कडव्या शॉटची गरज होती, पण याबरोबर उसको बोलना बोल रहा हूँ. आता 2 चेंडू उरले आहेत. 29 धावांची गरज. अनमोल ऑन स्ट्राईक. 2 to go. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता. पुन्हा एकदा अक्षरकडे चेंडू जाताना ठीक आहे. एक करत खेळतायत. एक सिक्सरची अपेक्षा असेल शुभम यांच्याकडून. शेवटचा चेंडू आणि याबरोबरच संचित मात्र पुन्हा एकदा रील नंबर 2 आणखी
मॅच नंबर 2 याबरोबर सामना खिशात टाकलाय.